नमस्कार. आज मी तुम्हाला जनक आणि सीता ही गोष्ट वाचून दाखवणार आहे. तर लक्षपूर्वक ऐका. नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर जनक आणि सीता. राम लक्ष्मण जनकपुरीत. प्रभू रामचंद्रांनी मारी सुबाहूंचा निपात करून लक्ष्माकडून सर्व राक्षसांचा आणि एकूण रावणांच्या तळाचा उच्छेद केला. ऋषींचा यज्ञ निर्वेद आणि यथासांग पार पडला. प्रसन्नपणे सर्वजण ऋषींच्या सभेत बसले होते. तेव्हाच जनकराजाकडून धनुर्युगाचे आणि सीता स्वयंवराचे निमंत्रणपत्र विश्वामित्रांना आले. विश्वामित्रांनी ऋषी समवेत राम लक्ष्मणांना जनकाच्या मिथिलेत यासाठी चलावे असे म्हटल्यावर आज्ञासमर्थ असे म्हणून ते त्यांच्या समवेत निघाले. वाटेत अहिल्या उद्धाराचा प्रसंग घडला. रथातून गंगेच्या काठी येऊन मिथिलेत त्यांनी प्रवेश केला. ही नगरी अत्यंत सुंदर होती. तिच्या सीमेवर एक अनुपम सम्राईत विश्वामित्र ऋषी रामलक्ष्मणांना घेऊन उतरले. ती बातमी कळताच जनक राजा आपले राजपुरोहित शतानंद आणि इतर मान्यवरांना घेऊन स्वागतासाठी आला. शतानंद हे अहिल्याचे पुत्र असल्याने अहिल्योद्धाराच्या वृत्ताने त्यांना खरंच शतानंद झाला होता. मोठ्या उत्साहाने सर्वजण भेटीला आले होते. त्याआधीही आलेल्या ऋषींचे आणि राजांचे त्यांनी प्रत्यक्ष स्वागत केलं होतं. तसंच हेही एक स्वागत करायला जे जेव्हा आले त्यावेळेला राम लक्ष्मण शेजारी फुलबाग बघायला गेले होते. राजाने आणि परिवाराने विश्वामित्रांना वंदन केलं आणि ते त्यांच्याजवळ बसले. तेवढ्यात बाहेरून राम लक्ष्मणांची जोडी आली. त्यांना पाहताच एकदम अद्भुत दृश्य अचानक समोर आल्याप्रमाणे राजा आणि त्यांचा सर्व परिवार खाडकन उठून उभा राहिला. तारुण्य, सुदृढता, कोमलता, देखणेपणा, तेज, समर्थ व्यक्तीची शांती, धनुष्य, बाणयुक्त आत्मनिर्भरता आणि अभयकारी सौम्यत्व या सर्वांचा अपूर्व संगम त्यांच्या नयन मनोहर स्वरूपात ते स्तब्ध निशब्द होऊन परत पाहत राहिले. विदेहराज जनक विशेषच विधेय होऊन गेला. त्याच्या अंगावर रोमांच आले, नेत्र ओलावले. आपलं मन प्रेममग्न होत आहे हे पाहून त्याने विवेकाने ते आवरून धरलं. तो ज्ञानी जनकराजा ज्ञानी विश्वामित्रांना म्हणाला, हे ऋषीवर, ज्या ब्रह्माबद्दल शब्दात त्याचे पूर्ण वर्णन करता येत नाही म्हणून वेदांनी नेती म्हणून यशागान केलं, तेच वेश धरून इथे आलं आहे असं माझी श्रद्धा सांगते आहे. म्हणून मी सद्भावनेने विचारतो आहे, आपण काहीही न लपवता मला सांगा. कारण यांना पाहिल्यावर निर्गुण निराकार ब्रह्माच्या ठिकाणी लय पावणारं माझं मन ते सुख सोडून जणू यांच्या रूपाच्या जबरदस्तीने यांच्यात अनुरक्त होत आहे. त्यावर विश्वामित्र म्हणाले, राजा, हे खरंच आहे. सर्व जीवांना प्रिय असणारे ते हेच होत. हे ऐकून जनक डोळे भरून पाहत राहिला आणि म्हणाला, ही अशी माझी अवस्था पूर्वी एकदाच झाली होती. तेव्हा मी एका शेतात नांगरताना सापडलेली पेटी उघडून आत आनंदात पहुडलेल्या बालसीतेचे दिव्य सौंदर्य पाहत होतो. त्याच सीतेचे उद्या स्वयंवर आहे. कोण ही सीता? शतानंद सांगू लागले. प्रथम त्यांनी आपली माता अहिल्या हिच्या उद्धाराबद्दल श्रीरामांना शतशः धन्यवाद देऊन प्रणाम केलं आणि सीतेची जन्मकथा रामाला सांगायला सुरुवात केली. हा वृत्तांत नारदांनी त्यांना प्रथम सांगितला होता. पूर्वी पद्माक्ष नावाचा एक अतिपवित्र राजा होता. त्याने अनुष्ठान करून लक्ष्मीला प्रसन्न करून वर मागितला की तू माझी कन्या हो. ती म्हणाली, विष्णूंना प्रसन्न करून तू हा वर माग. त्याने विष्णूंसाठी तपश्चर्या करून लक्ष्मीला कन्या रूपात मागितलं. एकनाथ महाराजांनी टिप्पणी केली की लक्ष्मी प्रथम मुलगी म्हणून गोड वाटेल, पण तीच लक्ष्मी माहेर सोडून गेल्यावर किती दुःख होईल. काय मागावं हे मोठमोठ्या देखील कधी काही कळत नाही. पद्माक्ष राजाची मुलगी म्हणून तिचं नाव पद्मावती. पद्मावतीचं बालपण मजेत आनंदात गेलं. ती वयाने वाढून तारुण्याकडे जाऊ लागली तेव्हा तिच्याबरोबर तिची काळजी वाढू लागली. लक्ष्मीचा कोणालाही हाच अनुभव आहे. याचं कारण ती अप्रतिम सुंदर होती. ऋषी, राजे, देव आणि दैत्य हिच्या प्राप्तीसाठी तळमळू लागले. राजाने एक अट ठेवली, आकाशाची निळी उटी जो लावून येईल त्यालाच देईन, कारण असा फक्त विष्णूच असणार होता.
खूप रण माजलं. राजाने सर्वांना पराभूत केलं, तरी बाणाच्या आघाताने तो मरण पावला. त्याच्या राण्यांनीही सहगमन केलं. राक्षसांनी विध्वंस केला. त्यात रावण होताच. पद्मावतीने अग्निकुंडात उडी घेतली. सगळे निघून गेले. तेव्हा ती बाहेर आली. तिला रावणाने पाहिलं. तो धरायला जाईपर्यंत ती पुन्हा कुंडात प्रवेशली. रावणाने कुंड विझवलं तर त्याला 5 सुंदर रत्न सापडली. ती घेऊन पेटीत ठेवून त्याने पेटी लंकेत नेली. राजवाड्यात देवाऱ्यात ठेवलेली पेटी मंदोदरीला घ्यायला सांगितली, तर ती तिला उचलता आली नाही. रावण उचलायला गेला तर त्यालाही ती उचलता येईना. आत एवढी प्रचंड शक्ती कसली? म्हणून पेटी उघडली तर आत रत्नाच्या पेक्षा तेजस्वी आणि सुंदर अशी कन्या होती. मंदोदरी म्हणाली, इथल्या राक्षस कुळाचं ही वाटोळं करेल. हिला राज्याबाहेर नेऊन दूर टाका. हिला मारायला गेलात तर ही आत्ताच वाटोळं करेल. शिवाय विष्णूचं काही सांगता येत नाही. हिरण्यकश्यपूला मारायला खांबातून आला तसं काहीतरी करेल. हिला पहिल्यांदा जाऊ द्या. विमानातून पेटी नेताना दैवी वाणी उमटली, मी लंका दहनासाठी परत येईन. माझ्या अभिलाषेमुळे रावणाला मरण येईल. कशीबशी पेटी विमानातून मिथिलेत आणून एका शेतात पुरून ठेवली. त्या पेटीतील कन्या म्हणजे सीता. आता ती सुंदर तेजस्वी मुलगी असलेली पेटी रावणाच्या सेवकांनी एकदाची जनक राजाच्या सीमेच्या आत एका शेतात पुरून टाकली आणि ते परत फिरले. रावणासह सर्वांनी ही पीडा तात्पुरती तरी टळली म्हणून निश्वास टाकला. ते शेत एका आचारसंपन्न ब्राह्मणाला जनक राजाने दान दिलं होतं. त्याने त्याचं काम करण्यासाठी जो कुळवाडी लावला होता तो दुसऱ्या दिवशी शेत नांगरत असताना नांगराच्या फळाला ही पेटी लागली. ती सुंदर सुबक आणि बरीच जड पेटून त्याला वाटलं की ह्यात काहीतरी गुप्तधनाचा ठेवा असला पाहिजे. पण त्यामुळे त्याची नियती ढळली नाही आणि त्याला लोभ उत्पन्न झाला नाही. त्याने ते शेतमालक ब्राह्मणाला सांगितलं. स्वामी सुमुहूर्तच म्हणायचा की शेतात अद्भुत पीक आलंय, गुप्त ठेवा सापडलाय. ब्राह्मणाने ती पेटी पाहिली आणि तो झटकन म्हणाला, अरे हे आपलं नाही, राजाला दिलं पाहिजे. असं म्हणून तो नीतिमान ब्राह्मण जनक राजाच्या राज्यसभेत ती पेटी घेऊन गेला. असं सहज मनात येतं की रावणाला पेटी इतकी जड लागली होती की त्याला हलवता देखील आली नव्हती. पण ब्राह्मणाला ती जनक राजाच्या राज्यसभेत कशी नेता आली असेल? बहुधा आतली सत्वशक्ती नीतिमानांना सहानुभूत होते आणि अतिनीतिमानांना जड जाते, हा बोध यातून दिला आहे. जनकराजाने ती हकीकत ऐकून आणि पेटी पाहून म्हटलं, हे ब्रह्मा, तुम्हाला ही जमीन दिली तेव्हा आतल्या सर्व गोष्टीचा मालकी ही तुमचीच झाली. हा ठेवा तुमचाच आहे. ब्राह्मण म्हणाला, मला शेतीचं उत्पन्न मिळावे या उद्देशाने राजा तू जमीन दिलीस. त्यामुळे जमिनीतून वर निघणारं पीक मी घेऊ शकतो. जमिनीच्या आतल्या गोष्टीवर माझा अधिकार नाही. राजा आणि तो ब्राह्मण कोणीच पेटी स्वीकारायला तयार होईनात. आजच्या काळात कदाचित कुळवाड्यांनीच परस्पर पेटी पळवली असती. इथे मात्र वाद चालला आहे मालकीचा. पण आपल्याला नाही तर गुप्तधनाची पेटी दुसऱ्या मालकीची असं दोघंही परस्पर म्हणत आहे. सदाचरणाच्या शेतात नीतीचं पीक असं पिकत असतं. शेवटी एका मंत्र्याने म्हटलं, महाराज आत काय आहे ते उघडून तरी पाहावं. ते शब्द ऐकल्यावर सर्वांनाच उत्सुकता वाटू लागली. जनक राजाने पेटी उघडायला सांगितलं. पेटी उघडली तेव्हा आत एक गोरी पान सुंदर कन्या दिसली. तिच्या लावण्याने सर्वांची दृष्टी दिपून गेली. ते अलौकिक सौंदर्य ते सगळे टकमक पाहत राहिले. सर्वजण निशब्द झाले. जनक राजा खरं तर विदेही, वैराग्यशाली, ज्ञानी, पण त्याची दृष्टी त्या बालिकेवर खिळून राहिली आणि अगोदरच सगळं बोलणं विसरून तो उद्गारला, ही माझी कन्या आहे, माझ्याचकडे राहील. ही माझी कन्या आणि माझ्याचकडे राहील. ब्राह्मणाला देखील हायसं वाटलं, कारण जणू ईश्वरी दिव्य शक्तीची मूर्तीच म्हणावी अशी ही कन्या सांभाळणे केवळ राजाचंच काम आहे, आपलं नाही, असं त्याच्या मनात येतंय ना येतंय. तोच राजाने तिचा कन्या म्हणून स्वीकार केला होता. या कन्येचं नाव काय ठेवायचं असा प्रश्न सहजच जनकाच्या मनात आला. त्याने ब्राह्मणाला विचारलं, काय हो, ही पेटी तुम्ही अगदी प्रथम पाहिली तेव्हा तुम्हाला ती कशी दिसली होती? ब्राह्मण म्हणाला, नांगराच्या फाळाने जमिनीवर सीता म्हणजे खोल रेषा उठली होती. त्यातूनच वर आलेली ही पेटी होती. नांगराच्या फळाने भूमीवर उठलेल्या रेषेला सीता म्हणतात. तिच्यातून निघालेल्या मुलीचं नावही सीता ठेवलं. त्या नावात तिच्या प्रकटीकरणाची कथा समावली आहे.
विदेही जनकाची दृष्टी दोनदाच अशी खिळून गेली होती. त्यातला पहिला प्रसंग की त्या कन्येचं प्रथम दर्शन आणि दुसरा प्रसंग त्याने रामाला प्रथम पाहिलं तो. त्यावरूनच त्याने ओळखलं की हा ईश्वरच असणार. तर आज मी ही गोष्ट इथेच पूर्ण करते आणि उद्या मी तुम्हाला परशुराम आणि शिवधनुष्याचा पण ही गोष्ट सांगणार आहे. तर तुम्ही माझी ही गोष्ट अगदी आवर्जून बघा. माझ्या गोष्टीत जर तुम्हाला काही अडचण येत असेल, काही आवडत नसेल, काही सजेशन करायचं असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा उद्या भेटूया. धन्यवाद.